नमस्कार मित्र हो, जय जिजाऊ, जय शिवराय. श्री भावईदेवी नाट्यविश्व गोठोस आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे भ्रमंती गडकोटांची या सिरीजमध्ये. आज 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती. याच शिवजयंतीच्या सुवर्णक्षणी आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच किल्ले रायगडावर. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आपण आजच्या भ्रमंतीला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाडच्या उत्तरेस 25 किलोमीटरवर असलेला रायगड किल्ला हा चहूबाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला आहे. मात्र सह्याद्रीचा कोणताच डोंगर हा रायगडाशी संलग्न नाही. त्यामुळे रायगड हा गुलाबाच्या कळीप्रमाणे आपल्याला भासतो. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. रायगडाचा माथा हा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे आणि सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी राजगडानंतर याच गडाची निवड केली. रायगडाची उंची जमिनीपासून 1356 फूट एवढी आहे, तर समुद्र सपाटीपासून 2851 फूट एवढी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहण्याची इच्छा असते. आणि आता रोपवे असल्यामुळे रायगड किल्ला लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना पाहता येण्यासारखा झालेला आहे. जवळजवळ 1.5 ते 2 तासाच्या पायी प्रवासानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन पोहोचतो. हाच तो महादरवाजा. या ठिकाणी आल्यानंतर चालून आलेला थकवा आणि क्षणार्धात नाहीसा होतो आणि एक प्रचंड उत्साह आपल्यात संचारतो. या दरवाजाला महादरवाजा असं म्हटलेलं आहे. हा गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आपल्याला पाहावयास मिळतो. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. हत्ती तलावापासूनच दक्षिणेकडे अंदाजे 50 ते 60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व सप्तनद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. पूर्वीच्या काळी हे मनोरे 5 मजली होते. ते 12 कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. मनोऱ्यांच्या पश्चिमेस तटबंदीत 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 6 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. एकामागोमाग एक असे हे 6 महाल आहेत. राण्यांच्या महालात असलेले शौचकूप पाहण्यासारखे आहेत. राणीवशाच्या समोर असणाऱ्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. तर हीच आहे शिवाजी महाराजांच्या निवासाची जागा. राजभवनाचा चौथरा हा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे.
या ठिकाणी मोकळ्या जागेत एक तळघर आहे. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. होळीचा माळ डाव्या हातात सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. यालाच वाडेश्वर महादेव मंदिर असेही म्हटले आहे आणि हा आहे कुशावर्त तलाव. कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या. हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच, तरी पण दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिर खानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती. ज्या ठिकाणी शिवछत्रपतींचा भव्य पुतळा दिसतोय ही जागा म्हणजेच होळीचा माळ होय. या होळीच्या माळासमोरच भव्य दिव्य अशी बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते. पेठेच्या 2 रांगांत प्रत्येकी 22 दुकाने आहेत. मधून जवळपास 40 फूट रुंद एवढा रस्ता आहे. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तस तसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. रायगडाने अनुभवलेला सर्वात सुखद क्षण म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. 6 जून 1674चा दिवस. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला.
असा हा रायगड, मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड, तमाम मराठी मनाचा आणि महाराष्ट्र देशाच्या सर्वोच्च मानबिंदू किल्ले रायगड, असंख्य वीरांच्या बलिदानानंतर जेथे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि रयतेला रयतेचा राजा मिळाला तो हा किल्ले रायगड, ज्यानं एकनिष्ठांची निष्ठा पाहिली आणि गद्दारांची फंदपितुरी पाहिली तो हा किल्ले रायगड, आणि जेथे आमच्या राजानं शेवटचा श्वास घेतला तो हा किल्ले रायगड. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गड मोगलांच्या ताब्यात गेला, जाळपोळ झाली आणि त्या आगीत रायगड तब्बल 11 दिवस जळत राहिला. रायगड जळाला, पण राजाने मराठी मनात पेटवलेली स्वराज्याची मशाल आजही त्याच प्रखरतेने आणि त्याच तेजाने मराठी मनाच्या प्रत्येक बुरुजावर मोठ्या दिमाखात पेटत आहे. आज राजे आपल्यात नाहीत, ते राजवाडे नाहीत, किती शान शौकत नाही, पण रायगडचा प्रत्येक चिरा आणि प्रत्येक दगड टाहो पडून सांगतोय महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि म्हणतोय, राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. 1 करोड होण्याचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं म्हणून राजा आपण पुन्हा जन्मा यावे, राजा आपण पुन्हा जन्मा यावे. भ्रमंती गोडकोटांची या मालिकेत आज आम्ही इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या किल्ल्यावर आणि एका वेगळ्या शिवतीर्थावर. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.